येवल्याची पैठणी म्हटलं की डोळ्यासमोर उभे राहतात ते मनमोहक मोर आणि पोपट. पण आता याच पैठणीवर चक्क मानवी प्रतिमा साकारली आहे. एका पित्याने आपल्या लाडक्या लेकीसाठी आणि जावयासाठी चक्क पैठणीच्या पदरावरच त्यांचं रूप विणलंय. पैठणीची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या येवल्यात सध्या एका आगळ्या वेगळ्या पैठणीची चर्चा रंगली आहे. सामान्यतः पैठणीवर मोर, पोपट किंवा वेलींची नक्षी आपण पाहतो. मात्र येथील ज्येष्ठ कारागीर विष्णू भागीरथ भालेरे यांनी आपल्या कलेतून कौटुंबिक जिव्हाळा जपला आहे. विष्णू भालेरे यांनी आपली मुलगी श्रद्धा आणि जावई आकाश रावळ यांच्या मुलीच्या म्हणजेच नातीच्या वाढदिवसानिमित्त आठवण म्हणून ही खास भेट तयार केली आहे. एखादा फोटो असल्याचा भास निर्माण होईल इतकी जिवंत प्रतिमा त्यांनी पैठणीच्या धाग्यातून विणली आहे. बाप लेकीच्या नात्यातील हा रेशीम बंध आता पैठणीच्या धाग्यातून अधिक घट्ट झाला आहे. ही कला पाहण्यासाठी सध्या येवल्यात गर्दी होत असून विष्णू भालेरे यांच्या या प्रयोगाचं सर्वत्र कौतुक होत आहे. माझं नाव विष्णू भागीरथ भालेरे, राहणार येवला. ही माझा विणकाम व्यवसाय आहे आणि आमचा विणकाम व्यवसाय हा जवळजवळ 4 पिढ्यापासून आम्ही तो जतन करून ठेवलेला आहे. हा येवल्या शहरामध्ये येवल्याची पैठणी ही भारताच्या पलीकडे गेलेली आहे. ही जी येवलेकरांची जी कला आहे ती अत्यंत सुंदर, सुबक आणि परंपरागत जतन केलेली कला आहे. या कलेमध्ये आता माझ्या घरामध्ये सुद्धा 4 पिढ्यापासून तो व्यवसाय आम्ही करत आलेले आहे. पण आता आपण ह्या व्यवसायामध्ये नवीन काय करावा असं माझ्या मनात विचार आला आणि विचार म्हणजे सामाजिक दृष्टिकोनातून आत्ताचं जे वातावरण बघितलं आपण, ती आत्ताचं वातावरण असं आहे की भ्रूण हत्या मोठ्या प्रमाणात घडत आहे आणि भ्रूण हत्या म्हणजे आपल्या लेकीवर, आपल्या मुलींवर पाहिजे तसं प्रेम व्यक्त होत नाही आणि ते प्रेम आपण व्यक्त करावं अशी माझ्या मनात कल्पना आली. म्हणून आता उद्या 1 एप्रिल ह्या 1 एप्रिलच्या दिवशी माझ्या नातीचा प्रथमच वाढदिवस होत आहे आणि नामकरण कार्यक्रम सुद्धा होत आहे. त्या निमित्तानं मग मी ह्या पैठणीवर माझ्या मुलीचा आणि माझ्या जावयांचा फोटो रेखाटलेला आहे आणि ते रेखाटण्यासाठी मला आणि माझ्या मुलाला 1.5 महिन्याचा कालावधी लागलेला आहे. अशी सुंदर अशी प्रतिमा मी ती रेखाटून सनी मी माझ्या मुलीला आता ते कायमस्वरूपी आठवणीत राहणं म्हणून सनी माझ्या मुलीला भेट देणार आहे. नमस्कार, माझं नाव जगदीश विष्णुपंत भालेरे. येवल्यातील मी विणकर घराण्यातून जन्म घेतला. पण बहिणीचं आता लग्न झाल्यानंतर तिला कन्या रत्न प्राप्त झालं. तिचा म्हणजे माझ्या भाचीचा पहिलाच वाढदिवस यावेळेस करणार आहोत आम्ही. त्यानिमित्त वडील बोलले की अशी एक पैठणी आपण देऊ की ती कायमस्वरूपी तिच्या आठवणीत राहील. वडिलांनी विचार माझ्याकडे मांडला. नंतर आम्ही लगबग पैठणी बनवायला सुरुवात केली. साधारण 2 महिने या पैठणीसाठी आपल्याला तयार करायला लागले. 2 महिन्यात म्हणजे एकदम इतकं बारीक आपण 3D पैठणी आपण तिला म्हणू शकतो. आत्ता काय कोणी पैठणी अशी तयार केली नाही, पैठणीवर फोटो वगैरे 3D प्रमाणे. ते आज 2 महिन्यानंतर आपण ही पैठणी ही तयार करून आपण तिला भेट देणार आहोत. मी एक शिक्षिका आहे. माझे नाव धनश्री गौरव कांबळे. आज आपण पाहत आहात येवला हे गाव आपण पैठणीसाठी तर खूपच प्रसिद्ध आहे. पण आमचे जे भालेरे काका आहेत त्यांनी जे लेक जावयाच्या प्रती लेक जावयाची ही जी प्रतिकृती सुंदर पैठणी साडीवर साकारलेली आहे, तसेच ही साडी मी पहिल्यांदाच पाहत आहे आणि कौशल्यपूर्ण आणि एकदम बारीक कलाकुसरीचे हे काम आहे. आणि ही साडी बनवण्यासाठी त्यांनी व त्यांच्या मुलांनी खूप कडी मेहनत केलेली आहे. 2 महिन्यापासून या लेक जावयाला आठवण म्हणून ही साडी बनवण्याचे त्यांनी काम करत आहेत. दैनिक भ्रमरसाठी प्रतिनिधी दीपक सोनवणे, येवला.